येथे भगतमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे भगवान श्री दत्तात्रेय प्रभू यांच्या 24 गुरूंची अद्भुत, ज्ञानपूर्ण आणि जीवन बदलक कथा. हे काथेवर खूप मेहनत केली आहे, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा. मित्रांनो, आजची ही कथा फक्त एक धार्मिक कथा नाही. ही आहे आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक प्राण्यातून, प्रत्येक परिस्थितीतून शिकण्याची कला शिकवणारी एक दिव्य शिकवण. भगवान श्री दत्तात्रेय, जे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे एकत्रित स्वरूप मानले जातात, त्यांनी स्वतः सांगितले की त्यांचे 24 गुरु आहेत आणि या 24 गुरूंपैकी एकही मनुष्य नव्हता. सर्व गुरु होते निसर्गातील, सृष्टीतील आणि आपल्या दैनंदिन जीवनात दिसणाऱ्या साध्या गोष्टींमधून. तर चला आता ऐकूया ही अलौकिक कथा. कथेची सुरुवात बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. महाराज यदू, जे एक महान आणि धार्मिक राजा होते, ते एकदा आपल्या राज्यातून जंगलाकडे फिरायला निघाले होते. जंगलात फिरताना त्यांना एक तरुण संन्यासी दिसला. हा संन्यासी अत्यंत साधा वेशभूषा करणारा, पण त्याच्या चेहऱ्यावर अपार शांती आणि आनंद होता. त्याच्याकडे कोणतीही संपत्ती नव्हती, कोणतीही सुखसुविधा नव्हती, पण तरीही तो इतका प्रसन्न आणि समाधानी दिसत होता की राजा यदू यांना आश्चर्य वाटले. राजा यदू विचार करू लागले की मी एक राजा आहे, माझ्याकडे राज्य आहे, संपत्ती आहे, सर्व सुखसुविधा आहेत, तरीही माझ्या मनात नेहमी काहीतरी अशांती असते. आणि हा संन्यासी, ज्याच्याकडे काहीच नाही, तो इतका आनंदी कसा आहे? राजा यदू त्या संन्यासी जवळ गेले आणि अत्यंत विनम्रपणे विचारले, हे महात्मा, मी तुम्हाला पाहतो आहे, तुमच्याकडे कोणतीही भौतिक गोष्ट नाही, तरीही तुमच्या चेहऱ्यावर जे तेज आहे, जी शांती आहे, ती मी माझ्या राजवाड्यातही पाहिली नाही. कृपया मला सांगा, तुम्ही कोण आहात? तुमचे गुरु कोण आहेत? तुम्हाला हे ज्ञान कोणी दिले? त्या संन्यासीने, जे स्वतः भगवान दत्तात्रेय होते, हळूच हसून उत्तर दिले की हे राजन, तुझा प्रश्न अतिशय उत्तम आहे. माझे नाव दत्तात्रेय आहे आणि तू विचारतोस माझे गुरु कोण आहेत? तर ऐक, माझे एक नव्हे, दोन नव्हे, तर 24 गुरु आहेत आणि या 24 गुरूंपैकी एकही मनुष्य नाही. मी सर्व सृष्टीतून, निसर्गातून, प्राण्यांकडून, पक्ष्यांकडून आणि माझ्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीतून शिकलो आहे. राजा यदू आश्चर्यचकित झाले. त्यांनी विनंती केली, हे प्रभो, कृपया मला या 24 गुरूंबद्दल सांगा. प्रत्येक गुरूकडून तुम्ही काय शिकलात ते मला कळवा, जेणेकरून मीही माझे जीवन उत्तम बनवू शकेन. भगवान दत्तात्रेय प्रसन्न झाले आणि त्यांनी सुरुवात केली. गुरु 1, पृथ्वी, अर्थ. दत्तात्रेय म्हणाले, माझा पहिला गुरु आहे पृथ्वी, ही आपली धरती माता. पहा राजन, ही पृथ्वी किती महान आहे. लोक यावर चालतात, उड्या मारतात, खोदतात, घाण टाकतात, पण ती कधीही रागवत नाही. ती सर्वांना सारखीच आधार देते, चांगल्याला पण आणि वाईटाला पण. पृथ्वीने मला क्षमा आणि सहनशीलता शिकवली. आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती येऊ दे, लोक आपल्याशी कसेही वागले, तरी आपण पृथ्वीसारखे स्थिर, शांत आणि क्षमाशील राहायला हवे. पृथ्वीवर कितीही ओझे टाकले तरी ती सहन करते. तसेच आपल्यालाही जीवनातील सर्व जबाबदाऱ्या, सर्व दुःखे, सर्व आनंद सारखेच स्वीकारायला हवेत आणि स्थिर राहायला हवे. गुरु 2, वायू, एअर, विंड. माझा दुसरा गुरु आहे वायू, हवा. पहा, हवा सर्वत्र फिरते, कधी सुगंधी बागेतून जाते, कधी घाणीच्या ठिकाणाहून जाते, पण हवा कधीही अशुद्ध होत नाही. ती सुगंध घेते पण सुगंधाला चिकटत नाही, दुर्गंध घेते पण दुर्गंधाला चिकटत नाही. वायूने मला अनासक्ती शिकवली. आपण या जगात राहतो, विविध परिस्थितींमधून जातो, विविध लोकांना भेटतो, पण आपण कोणत्याही गोष्टीला चिकटून राहायचे नाही. चांगले अनुभव आले तर त्याचा आनंद घ्या, पण त्याला धरून बसू नका. वाईट अनुभव आले तर त्यातून शिका, पण त्याला मनात ठेवून बसू नका. वाऱ्यासारखे मुक्त रहा. गुरु 3, आकाश, स्काय, स्पेस. माझा तिसरा गुरु आहे आकाश. आकाशाकडे पहा राजन, त्यात ढग येतात आणि जातात, पाऊस पडतो, वादळे येतात, विजा चमकतात, पण आकाश नेहमी तसेच राहते. ढगांनी आकाश भरले की आकाश बदलत नाही, ढग गेले की आकाश कमी होत नाही. आकाशाने मला शिकवले की आपले खरे स्वरूप कधीही बदलत नाही. जीवनात आनंद येईल, दुःख येईल, यश येईल, पराजय येईल, पण आपले अंतर्बाह्य स्वरूप, आपली आत्मा नेहमी शुद्ध आणि अपरिवर्तनशील आहे. आकाश सर्वत्र पसरलेले आहे,
पण कोणत्याही गोष्टीला स्पर्श करत नाही. तसेच आपली चैतन्य शक्ती सर्वत्र आहे, पण मायेला बद्ध होत नाही. गुरु 4. जल, वॉटर. पाणी पहा, ते नेहमी स्वच्छ, पारदर्शक आणि शीतल असते. पाण्याला कोणताही आकार नाही, पण ज्या पात्रात टाकाल तो आकार घेते. पाणी नेहमी खाली, सखल ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करते. पाण्याने मला नम्रता आणि शुद्धता शिकवली. पाणी कधीही वर जात नाही, नेहमी खाली वाहते. तसेच खरा ज्ञानी माणूस नेहमी नम्र असतो, खाली झुकतो. पाणी सर्वांना जीवन देते, चांगल्याला पण आणि वाईटाला पण. तसेच आपण सर्वांशी प्रेमाने, समानतेने वागायला हवे. आणि पाणी सर्वांना स्वच्छ करते, पण स्वतः नेहमी शुद्ध राहते. आपल्यालाही इतरांना मदत करताना आपली शुद्धता टिकवून ठेवायला हवी. गुरु 5. अग्नी, फायर. माझा 5वा गुरु आहे अग्नी. अग्नी पहा, तो जे काही खातो ते सर्व जाळून टाकतो आणि राखमध्ये बदलतो. लाकूड असो, कागद असो, कचरा असो, अग्नी सर्व स्वीकारतो आणि सर्व शुद्ध करतो. अग्नी नेहमी वरच्या दिशेने जळतो. त्याचप्रमाणे आपले विचार, आपली इच्छा नेहमी उच्च, दिव्य गोष्टींकडे असायला हवी. अग्नीला तेल द्याल तर जास्त जळतो, पाणी द्याल तर विझतो. तसेच आपण आपल्या मनाला चांगले विचार देऊन वाढवू शकतो किंवा वाईट विचारांनी शांत करू शकतो. गुरु 6. चंद्र, मून. माझा 6वा गुरु आहे चंद्र. चंद्र पहा, तो दररोज बदलतो. पौर्णिमेला पूर्ण दिसतो, अमावस्येला अदृश्य होतो, पण प्रत्यक्षात चंद्र नेहमी तसाच असतो. फक्त आपल्याला दिसणारा भाग बदलतो. चंद्राने मला शिकवले की वास्तविकता आणि दिसणे यात फरक असतो. आपले शरीर, आपली परिस्थिती बदलत राहते. बालपण, तारुण्य, वृद्धत्व, पण आपली आत्मा, आपले खरे स्वरूप कधीही बदलत नाही. चंद्र सूर्याचा प्रकाश घेतो आणि रात्री जगाला थंड प्रकाश देतो. त्याचप्रमाणे आपण गुरूंकडून, ज्ञानी लोकांकडून ज्ञान घेऊन ते इतरांना देऊन त्यांचे जीवन उजळवायला हवे. गुरु 7. सूर्य. माझा 7वा गुरु आहे सूर्य. सूर्य पहा, तो पृथ्वीवरील सर्व पाणी शोषून घेतो. समुद्रातून, नद्यांमधून, गटारातून, सर्व ठिकाणाहून. पण त्या पाण्याचे काय होते? ते वाफ बनते, आकाशात जाते, ढग बनते आणि मग शुद्ध पावसाच्या रूपात परत येते. सूर्याने मला परिवर्तनाची शक्ती शिकवली. कोणीही किती वाईट असला तरी त्याच्यातील चांगुलपणा बाहेर काढता येतो. वाईट अनुभवांमधूनही चांगले धडे घेता येतात. सूर्य सर्वांना सारखाच प्रकाश देतो, राजाला पण आणि रंकाला पण, चांगल्याला पण आणि वाईटाला पण. त्याचप्रमाणे आपले ज्ञान, आपले प्रेम सर्वांसाठी सारखे असायला हवे. आणि सूर्य दररोज उगवतो आणि मावळतो, पण प्रत्यक्षात तो कधी उगवत नाही किंवा मावळत नाही. हे फक्त आपली दृष्टी आहे. त्याचप्रमाणे आत्मा कधी जन्मत नाही आणि कधी मरत नाही. गुरु 8. कबूतर, पिजन. माझा 8वा गुरु आहे कबूतर. एकदा मी एक कबूतर कुटुंब पाहिले. आई बाबा कबूतर त्यांच्या पिल्लांवर खूप प्रेम करत होते. त्यांना खायला आणत होते, त्यांचे रक्षण करत होते. एक दिवस एका शिकाऱ्याने जाळे पसरवले. पहिल्या पिल्लांना जाळ्यात अडकवले. आई कबूतर तिला वाचवायला गेली आणि तिलाही जाळ्यात अडकले. बाबा कबूतर आपल्या कुटुंबाला जाळ्यात अडकलेले पाहून दुःखी झाला आणि तोही जाळ्यात अडकला. संपूर्ण कुटुंब पकडले गेले. कबुतराने मला अतिरिक्त मोहाचा धोका शिकवला. प्रेम चांगले आहे, पण अतिमोह धोक्याचा आहे. आपले कुटुंब, आपले मित्र, आपली संपत्ती यांच्यावर इतके मोह करू नये की आपण स्वतःचे नुकसान करून घ्यावे. सर्व काही क्षणिक आहे. आज जे आपले आहे ते उद्या राहणार नाही. म्हणून प्रेमाने राहा, पण मोहात अडकू नका. गुरु 9. अजगर, पायथन. माझा 9वा गुरु आहे अजगर, मोठा साप. अजगर पहा, तो कधीच शिकार करायला जात नाही. तो एका जागी शांतपणे पडून राहतो. जे काही त्याच्या जवळ येते तेच तो खातो. काही दिवस अन्न मिळाले नाही तरी तो अस्वस्थ होत नाही. जेव्हा मिळते तेव्हा खातो आणि पुन्हा शांतपणे पडून राहतो. अजगराने मला संतोष शिकवला. जीवनात जे काही मिळते ते आनंदाने स्वीकार करायचे. जास्तीची इच्छा करून अस्वस्थ होऊ नये. प्रयत्न करा, परंतु परिणामाची चिंता करू नका. जे मिळाले त्यात समाधानी राहा. जे नाही मिळाले त्यासाठी दुःखी होऊ नका. अजगर दिवसभर काहीही करत नाही, पण तरीही जिवंत राहतो. त्याचप्रमाणे निसर्ग, ईश्वर आपली काळजी घेत असतो. फक्त आपण विश्वास ठेवायला हवा. गुरु 10. समुद्र, ओशन. समुद्र पहा, त्यात हजारो नद्या येऊन मिसळतात. छोट्या, मोठ्या, स्वच्छ, घाणेरड्या सर्व नद्या समुद्रात मिसळतात.
पण समुद्राची पातळी कधी बदलत नाही. तो नेहमी शांत, गंभीर आणि स्थिर असतो. समुद्राने मला गांभीर्य आणि स्थिरता शिकवली. जीवनात कितीही आनंद येऊ दे, कितीही दुःख येऊ दे, आपण समुद्रासारखे स्थिर, गंभीर आणि शांत राहायला हवे. समुद्रात असंख्य रत्ने, मणी आहेत, पण तो त्यांचा अभिमान करत नाही. त्याचप्रमाणे आपल्याकडे कितीही गुण असले, कितीही ज्ञान असले, तरी आपण नम्र राहायला हवे. समुद्राला मर्यादा आहेत, ती किनारा ओलांडत नाही. त्याचप्रमाणे आपल्या जीवनात नियम, शिस्त असायला हवी. गुरु 11. पतंग. माझा 11वा गुरु आहे पतंग. पतंग पहा, त्याला अग्नीचा प्रकाश पाहिला की ती त्या प्रकाशाकडे धावत जाते. प्रकाश सुंदर दिसतो, आकर्षक दिसतो, पण तो प्रकाश त्याला जाळून टाकतो आणि पतंग मरतो. पतंगाने मला भ्रामक आकर्षणाचा धोका शिकवला. जगात अनेक गोष्टी सुंदर, आकर्षक दिसतात. संपत्ती, प्रसिद्धी, भौतिक सुखे. पण त्या सर्व गोष्टी आपल्याला नाश करू शकतात जर आपण त्यांच्या मागे आंधळेपणाने धावलो. जे सुंदर दिसते ते नेहमीच चांगले नसते. जे गोड वाटते ते नेहमीच फायद्याचे नसते. म्हणून विवेकाने वागायला हवे. पतंग त्याच्या इंद्रियांच्या मागे गेला आणि त्याचा नाश झाला. आपण आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवायला हवे, त्यांच्या मागे जायचे नाही. गुरु 12. मधमाशी. माझा 12वा गुरु आहे मधमाशी. मधमाशी पहा, ती फुलांतून थोडे थोडे मध गोळा करते. एका फुलाला इजा न करता, एका फुलाचे सर्व रस न घेता ती सर्व फुलांतून थोडे थोडे घेते आणि गोड मध तयार करते. मधमाशीने मला ज्ञान संचयाची कला शिकवली. आपण सर्व गुरूंकडून, सर्व पुस्तकांतून, सर्व अनुभवांतून थोडे थोडे शिकायला हवे. एकाच ठिकाणी अडकून राहायचे नाही. मधमाशी कष्ट करून मध तयार करते, पण स्वतः त्या मधाचा उपभोग घेत नाही. इतर प्राणी, माणसे ते मध घेतात. त्याचप्रमाणे आपण ज्ञान संचय करायचे, पण ते इतरांसाठी वापरायचे. आणि मधमाशी कधीही जास्त साठवत नाही, फक्त आवश्यक तितकेच. त्याचप्रमाणे आपल्याला फक्त आवश्यक तितकेच साठवायला हवे, जास्ती लोभ करू नये. गुरु 13. हत्ती. माझा 13वा गुरु आहे हत्ती. हत्ती अत्यंत शक्तिशाली प्राणी आहे. पण जंगलात हत्तीला पकडायचे असेल तर शिकारी एक मादी हत्तीची मूर्ती बनवतात. नर हत्ती ती मूर्ती पाहिला की त्याच्या मागे धावतो आणि सापळात अडकतो. हत्तीने मला काम वासनेचा धोका शिकवला. इतका मोठा शक्तिशाली प्राणी फक्त काम वासनेमुळे पकडला जातो. आपल्या इंद्रियांवर नियंत्रण न ठेवल्यास, विशेषतः काम वासनेवर, आपण कितीही मोठे, शक्तिशाली असलो तरी पडू शकतो. विवेक नेहमी जागा ठेवायला हवा. शरीराच्या, मनाच्या इच्छा आपल्यावर नियंत्रण ठेवू देऊ नयेत. आपण त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला हवे. गुरु 14. मृग. हरिण. शिकारी जंगलात हरणांना पकडायचे असतात. ते संगीत वाजवतात, अतिशय मधुर, गोड संगीत. हरिण ते संगीत ऐकून मोहित होतो, स्तब्ध होतो आणि शिकाऱ्याच्या जवळ येतो. मग शिकारी त्याला पकडतो किंवा मारतो. हरिणाने मला श्रवणेंद्रियाच्या नियंत्रणाची गरज शिकवली. आपले कान जे ऐकतात त्याचा आपल्या मनावर खूप परिणाम होतो. चांगले, सकारात्मक, ज्ञानपूर्ण बोलणे ऐका. वाईट, नकारात्मक, निंदा करणारे बोलणे टाळा. कानाला नियंत्रणात ठेवा. गोड बोलणे नेहमीच चांगले नसते. कधी कडवे सत्य गोड खोट्यापेक्षा चांगले असते. म्हणून विवेकाने ऐका. गुरु 15. मासा. मासा पाण्यात राहतो. पाण्यातच त्याला सर्व काही मिळते, अन्न, निवारा, सुरक्षा. पण शिकारी काटा टाकतो, त्यावर थोडेसे आमिष लावतो. मासा तो आमिष पाहतो, तो खायच्या लोभाला भरून काटा गिळतो आणि पकडला जातो. माशाने मला जिभेच्या, चवेच्या नियंत्रणाची गरज शिकवली. जीभ ही सर्वात धोकादायक इंद्रिय आहे. चवेच्या लोभामुळे माणूस किती पापे करतो. चवेसाठी निरपराध प्राण्यांना मारतो, आरोग्य खराब करतो, पैसे वाया घालवतो. जिभेवर नियंत्रण ठेवा. फक्त आवश्यक आणि सात्विक अन्न घ्या. चवेच्या लोभात पडू नका. जीभ नियंत्रित केली तर अर्धी इंद्रिय नियंत्रित होतात. गुरु 16. पिंगला वेश्या. माझा 16वा गुरु आहे पिंगला नावाची एक वेश्या. एकदा मी एका गावातून जात होतो. रात्रीच्या वेळी मी पिंगला नावाच्या एका वेश्येला पाहिले. ती रात्रभर दरवाजावर उभी राहिली, ग्राहकांची वाट पाहत. एक तास गेला, रात्र गेली, पण कोणी आले नाही. सुरुवातीला ती खूप दुःखी होती, पण मग अचानक तिला ज्ञान झाले. ती म्हणाली, मी किती मूर्ख आहे. मी सांसारिक सुखाच्या मागे धावत आहे. हे सुख क्षणभंगूर आहे.
मला खऱ्या आनंदाचा, खऱ्या प्रेमाचा म्हणजे परमात्म्याचा शोध घ्यायला हवा. त्या रात्रीपासून तिने सांसारिक जीवन सोडले आणि आध्यात्मिक मार्गावर निघाली. पिंगलाने मला वैराग्य शिकवले. कितीही वाट पाहिली तरी सांसारिक सुख खरे समाधान देत नाही. खरा आनंद फक्त आत्म्यात, परमात्म्यात आहे. ती एक वेश्या होती, पण तिला सत्य समजले. सामाजिक स्थिती महत्त्वाची नाही, ज्ञान महत्त्वाचे आहे. कोणीही कधीही आध्यात्मिक मार्गावर येऊ शकतो. गुरु 17वा, बाळ. माझा 17वा गुरु आहे लहान बाळ. बाळ पहा, ते किती निर्दोष, किती निश्चिंत असते. त्याला भूतकाळाची काळजी नाही, भविष्याची चिंता नाही. ते फक्त सध्याच्या क्षणात जगते. बाळ रडते तर जोरात रडते, हसते तर मनापासून हसते, पण 2 मिनिटांनंतर सर्व विसरून जाते. त्याला राग येतो पण ते राग ठेवत नाही. बाळाने मला निश्चिंतता आणि वर्तमानात जगणे शिकवले. भूतकाळ गेला, भविष्य अनिश्चित, फक्त वर्तमान आपल्या हातात आहे. या क्षणात जगा. बाळाला अहंकार नाही, त्याला काय म्हणतील याची काळजी नाही. तसे आपल्यालाही निरहंकारी व्हायला हवे. बाळ लहान सहान गोष्टींमध्ये आनंद शोधते. एक खेळणी, एक पक्षी पाहून आनंदित होते. आपल्यालाही जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला हवा. गुरु 18वा, कुमारी मुलगी. माझा 18वा गुरु आहे एक कुमारी मुलगी. एकदा मी एका घराजवळून जात होतो. आत एक मुलगी धान्य कुटत होती. तिच्या हातात बांगड्या होत्या. धान्य कुटताना त्या बांगड्यांचा खूप आवाज होत होता. त्या मुलीला लाज वाटली की माझ्या बांगड्यांच्या आवाजामुळे सर्वांना कळेल की मी धान्य कुटत आहे. तिने एक एक बांगडी काढली. शेवटी प्रत्येक हातात फक्त एक बांगडी ठेवली. आता कोणताही आवाज होत नव्हता. त्या मुलीने मला एकांत आणि मौन शिकवले. जास्त लोक एकत्र आले की गोंधळ, वाद, अनावश्यक बोलणे होते. एकटे असले की शांती असते, मन स्थिर होते. एक बांगडी म्हणजे एकटेपणा नाही, तर एकाग्रता. जेव्हा आपण एकट्याने शांतपणे राहतो तेव्हा आपण स्वतःला, आपल्या आत्म्याला जाणू शकतो. अनावश्यक सहवास टाळा. गरजेपुरते लोकांशी संबंध ठेवा, पण एकांताचे महत्त्व समजून घ्या. गुरु 19वा, साप. माझा 19वा गुरु आहे साप. साप पहा, तो कधीही घर बांधत नाही. कोणी दुसऱ्याने बनवलेल्या बिळात राहतो. उंदीर बीळ बनवतो, साप त्यात राहतो. साप स्वतः कष्ट करून घर बांधत नाही. साप एकटाच राहतो, कुटुंब नाही, मित्र नाही. आणि साप जुनी कातडी टाकून देतो, नवीन त्वचा येते. सापाने मला अनासक्ती आणि नूतनीकरण शिकवले. या जगात आपण प्रवासी आहोत. हे शरीर आपले घर नाही, फक्त तात्पुरता निवारा आहे. घरावर, संपत्तीवर जास्त मोह करू नका. साप जुनी कातडी टाकतो तसे आपण जुने वाईट विचार, जुन्या सवयी टाकून नवीन व्हायला हवे. आपली जुनी ओळख, जुने संस्कार सोडून नवीन आणि उत्तम व्यक्ती बनायला हवे. साप एकटा राहतो पण कमकुवत नाही. एकांत हे कमकुवतपणाचे लक्षण नाही, तर आत्मबळाचे लक्षण आहे. गुरु 20वा, बाण बनवणारा. माझा 20वा गुरु आहे एक बाण बनवणारा. एकदा मी एका बाण बनवणाऱ्याजवळून जात होतो. तो आपल्या कामात इतका तल्लीन होता की त्याला काहीच कळत नव्हते. त्याच्या समोरून राजाची मिरवणूक जात होती. हत्ती, घोडे, सैन्य, गाजत्या, पण त्याला काहीही दिसले नाही, ऐकू आले नाही. तो फक्त आपल्या बाणावर लक्ष केंद्रित करून होता. प्रत्येक बाण परिपूर्ण असायला हवा, हेच त्याचे ध्येय होते. बाण बनवणाऱ्याने मला एकाग्रता शिकवली. जे काम हातात घेतले आहे ते पूर्ण मनोयोगाने, एकाग्रतेने करायला हवे. जगात अनेक गोष्टी चालू असतात, ध्वनी, दृश्ये, घटना, पण आपण आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवायला हवे, विचलित होऊ नये. अर्जुनाने मासळीचा डोळा पाहिला तसे या बाण बनवणाऱ्याने फक्त आपले काम पाहिले. आपल्यालाही आपल्या ध्येयावर अशीच एकाग्रता हवी. गुरु 21वा, मकडा. माझा 21वा गुरु आहे मकडा. मकडा पहा, तो आपल्या शरीरातून धागे काढतो आणि सुंदर जाळे विणतो. मग त्या जाळ्यात खेळतो, फिरतो, पण शेवटी काय करतो? तोच जाळे खातो. स्वतः बनवलेले स्वतःच नष्ट करतो. कधीकधी मकडा आपल्याच जाळ्यात अडकतो आणि सुटू शकत नाही. मकड्याने मला माया आणि मुक्ती शिकवली. परमात्मा या जगाची निर्मिती करतो, त्यात खेळतो आणि शेवटी ते आपल्यात विलीन करतो. ही सृष्टी, ही माया परमात्म्याची स्वतःची निर्मिती आहे. आपण आपल्या विचारांनी, कल्पनांनी, इच्छांनी एक जाळे तयार करतो, मग आपण त्यातच अडकतो. आपले स्वतःचे विचार आपले बंधन बनतात. मकडा जाळे खातो म्हणजे नष्ट करतो. आपल्यालाही आपले मनाचे जाळे, मायेचे जाळे तोडावे लागते, मुक्त व्हावे लागते. गुरु 22वा, किडा. माझा 22वा गुरु आहे किडा. एक विशेष किडा असतो,
तो पानावर राहतो, पाने खातो. एक दिवस एक भुंगा येतो, त्या किड्याला पकडतो आणि आपल्या घरात बंद करतो. किडा आता भुंग्याला पाहत राहतो, सतत. भुंगा कसा दिसतो, कसा उडतो, हेच ते पाहत राहते. आणि काही दिवसांनी काय होते माहीत आहे? तो किडा बदलतो, तो स्वतः भुंगा बनतो. किड्याने मला ध्यान आणि रूपांतरण शिकवले. आपण ज्याचे सतत चिंतन करतो, ज्याचे सतत ध्यान करतो, आपण तेच बनतो. जर आपण सतत सांसारिक गोष्टींचे, पैशाचे, प्रसिद्धीचे चिंतन करत राहिलो तर आपण त्यातच अडकतो. पण जर आपण परमात्म्याचे, सत्याचे, ज्ञानाचे चिंतन केले तर आपण त्याच स्वरूप बनतो. आपले ध्यान, आपले विचार आपले भवितव्य ठरवतात. गुरु 23वा, पक्षी. माझा 23वा गुरु आहे पक्षी. एकदा मी एका पक्षाला पाहिले. त्याने चोचीत अन्नाचा तुकडा धरला होता. लगेच 10-15 पक्षी त्याच्या मागे लागले. त्याला मारायला लागले, ओरडायला लागले. तो पक्षी घाबरला आणि इकडे तिकडे उडू लागला. पण इतर पक्षी सुटेनात. शेवटी त्या पक्षाने विचार केला, या अन्नामुळेच मला त्रास होत आहे, आणि त्याने तो अन्नाचा तुकडा सोडून दिला. लगेच सर्व पक्षी त्याच्या मागे सोडून त्या अन्नाच्या तुकड्या मागे गेले. आता तो पक्षी मुक्त होता, शांत होता. पक्षाने मला त्याग शिकवले. ज्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होतो, संघर्ष होतो, अशांती होते, त्या गोष्टी सोडून द्याव्या. संपत्ती, प्रसिद्धी, पदे यामुळे अनेक संघर्ष होतात. त्या गोष्टी सोडल्या की शांती मिळते. आवश्यक असेल तेवढेच ठेवा, जास्त लोभ करू नका. गुरु 24वा, कुरुवी. माझा 24वा आणि शेवटचा गुरु आहे कुरुवी, एक छोटी चिमणी. एकदा मी एका कुरुवीला पाहिले. तिने आपल्या पिलांसाठी घरटे बनवले होते, अंडी दिली होती. ती अंड्यांची खूप काळजी घेत होती. एक दिवस एक साप त्या घरट्याजवळ आला. कुरुवी घाबरली, ओरडायला लागली. पण साप त्या सर्व अंडी खाऊन गेला. कुरुवी खूप दुःखी झाली. पण काही दिवसांनी तिने विचार केला, या अंडी ही पिले माझी नव्हती, ही देवाची देणगी होती. देवाने दिली, देवाने घेतली, मी फक्त निमित्त होते. या विचाराने तिला शांती मिळाली. तिने पुन्हा नवीन घरटे बनवले, नवीन सुरुवात केली. कुरुवीने मला समर्पण आणि स्वीकार शिकवले. या जगात काहीही आपले नाही, ना शरीर, ना संपत्ती, ना नातेसंबंध. सर्व काही ईश्वराचे आहे. आपण फक्त निमित्त आहोत, पालक आहोत. काळजी घ्या, प्रेम करा, पण मोह करू नका. जे आले ते जाईल, हे स्वीकार करा. जीवनात नुकसान होईल, दुःख येईल, पण ते स्वीकारून पुन्हा नवीन सुरुवात करायची तयारी ठेवा. कथेचा समारोप, द कन्क्लुजन. दत्तात्रेय प्रभू राजा यदूला म्हणाले, हे राजन, या सर्व गुरूंकडून मी शिकलो. पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मृग, मासा, पिंगला, बाळ, कुमारी, साप, बाण बनवणारा, मकडा, किडा, पक्षी आणि कुरुवी या सर्वांनी मला जीवनाचे महत्त्वाचे धडे शिकवले. ज्ञान फक्त पुस्तकात नाही, फक्त मंदिरात नाही. ज्ञान सर्वत्र आहे, निसर्गात, प्राण्यांमध्ये, आपल्या दैनंदिन जीवनात. फक्त पाहण्याचे डोळे हवे, शिकण्याची तयारी हवी. प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवू शकते जर आपण नम्र राहिलो, जर आपण उघडे मन ठेवले. अहंकार केला की आपण शिकणे थांबवतो. निसर्गाशी जवळीक साधा. निसर्ग महान गुरु आहे. जीवन हे एक शाळा आहे. आपण सतत विद्यार्थी आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुम्हाला या 24 गुरूंपैकी कोणत्या गुरुची शिकवण सर्वात आवडली? आणि विसरू नका की हे कथेवर खूप मेहनत घेतली आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून हे दिव्य ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचेल. जय दत्तात्रेय, जय गुरुदेव. धन्यवाद मित्रांनो.